हे गाईज, तर कोकण सफारीच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आलेली आहे देवगडमधील सुंदर पवनचक्की गार्डनमध्ये। येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। चला तर मग माझ्यासोबत देवगडच्या या सुंदर पवनचक्की गार्डनची सफर करूया। छान अशी मस्त आता आम्ही रेडी होऊन पुन्हा बीचवर चाललेलो आहोत। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, बीचवरची मज्जा तुम्हाला बघायची आहे। बीचवरती चाललोय की कुठे चाललो आपण? पवनचक्कीवर चाललोय आम्ही। तर जिथे जाऊ तिथे मस्त मज्जा येणार आहे, सो कंटिन्यू करा। हा, आईचा हात पकड। तर फायनली मी गार्डन मध्ये एंट्री केलेली आहे आणि हा इथला सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता। समुद्र किनारा, डोंगर आणि वाऱ्यांच्या झुळकांसोबत उभ्या असलेल्या या भव्य पवनचक्क्या पाहून मन अगदी प्रसन्न झालं। पवनचक्की वाऱ्याच्या ऊर्जेपासून वीज निर्माण होते हे फक्त शाळेत शिकले होते, पुस्तकात वाचले होते। आज प्रत्यक्ष आले आहे आणि समोरून पवनचक्की पाहत आहे। देवगड परिसरातील उंच टेकड्यांवर या पवनचक्क्या उभारलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, येथून समुद्र आणि हिरवागार निसर्ग आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर दिसतो। तुम्ही पाहू शकता, सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य आणखी मनमोहक वाटते। मला तर इतकं आवडलं, मी तर इन्स्टाच्या माझ्या पेजवर पोस्ट करण्यासाठी खूप छान अशा रील आणि फोटोशूट इथे केलेले आहेत। तुम्ही माझ्या इन्स्टाच्या पेजवरही जाऊन ते पाहू शकता। पर्यटक फोटो, व्हिडिओ आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात येत असतात। लागला इथे तुम्ही पाहू शकता, माझ्यासोबत माझी आई आहे। आई खूप घाबरत होती, पण काळजी घेऊन मी आईला जवळून सगळं छान असा व्ह्यू दाखवलेला आहे। आई आणि मुलगी आणि माझ्या भावासोबत घालवलेले हे क्षण इथे कायम आठवणीत राहतील। मला माहिती आहे तुम्हाला हा सुंदर व्ह्यू खूप आवडलाय आणि व्हिडिओ बघायच्या नादात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर जा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा देवगडमधील हा सुंदर व्ह्यू इतरांनाही पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ नक्की तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। छान असा इथला सुंदर नजारा पाहिल्यानंतर आणि हे सुंदर गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो ते इथे गार्डन शेजारी असलेल्या चौपाटीजवळ खाण्यासाठी बरंच काही होतं, पण
तिथे विकत असलेल्या बर्फाचा गोळा समुद्रासमोर बसून खायची माझी तर खूप इच्छा झाली. सो आम्ही सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आवडीचा फ्लेवर असा वेगवेगळा बर्फाचा गोळा घेतला. गाईज अंधेरा झालाय अजून. हा सोच बोल. रात्रीचे 8 वाजल्यात आणि आम्ही मस्त असा गोळा इथे खातो. हा समोर असं समुद्र आहे आमच्या, मस्त लाटा अशा उसळत आहे, असा वारा येतो आणि मस्त गोळ्याचा आस्वाद. काळा खट्टा. हा मला गोळा नाही जमत. आईला स्प्राईट आणली बघा, ही आईची स्प्राईट आणि आम्ही गोळा खातो. काय नाही, आता आम्ही घरी निघालो. घरी ना, घरी जातोय आता. घरी इथलं फिरून झालंय. 8 वाजता हे बंद होतंय आणि सगळे बाहेर काढतात. सो सिटी वाजली म्हणजे त्यांचं सिग्नल होता आणि आम्ही बाहेर निघालोय. काय माहिती का काय झालं, आम्ही बाहेर निघालोय आणि थंड पिताना मोबाईल साईडला ठेवलेला आणि मोबाईल तिथेच राहिलेला. पटकन आठवण आली तिला म्हणून तो मोबाईल घ्यायला आम्ही पटकन गेलो तर भेटला. आता आज आयफोन गायब झाला असता, आपले ब्लॉग अर्धेच राहिले असते. तर आता कंटिन्यू करा, रूमवर जायचंय. हो. तर छान असं फिरून झाल्यानंतर रूमवरती आल्यानंतर पुन्हा एकदा कोकणातील जेवणाचा आस्वाद घेत सगळ्यांनी सोबत आम्ही आमचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. तर पुन्हा भेटूया अशा छान नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी बाय. थँक्स फॉर वॉचिंग.